मित्रांनो, मी उज्ज्वला स्वागत करते तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल माय एक्सपिरियन्स मराठीमध्ये। आणि आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो खूप छान व्हिडिओ आहे। त्यामध्ये मी तुम्हाला आपल्या सुखी संसाराचे सोपे आणि एकदम साधे मंत्र सांगितलेले आहेत, ज्याने तुमचा संसार एकदम सुखाचा होईल, तुमच्यामधले वाद कमी होतील आणि जे न्यूली मॅरिड कपल आहेत आणि जे नवीन लग्न करणार आहेत त्यांच्यासाठी पण ही ट्रिक खूप छान आहे, त्यांचा संसार सुखाचा होण्यासाठी। चला तर मग स्टार्ट करूया। तर आपला पहिला मुद्दा आहे, सगळ्यात पहिला मुद्दा, आपल्या जोडीदारासोबत आपल्या जोडीदाराचे आपण अगोदर मित्र बना। जेव्हा आपण एकमेकाचे फ्रेंड्स बनतो तेव्हा आपण एकमेकाबरोबर सगळं शेअर करतो। तुम्हाला माहितीच असेल, आपण मित्र किंवा मैत्रिणीसोबत असं काही शेअर करतो जे आपण कधीही कुणालाही सांगत नाही। तर आपण एकमेकाचे पहिले मित्र बना। जेव्हा आपण एकमेकाचे मित्र बनू तेव्हाच आपल्याला एकमेकाबद्दल सगळं काही माहिती होईल, आणि जेव्हा एकमेकाबद्दल काहीही सिक्रेट राहत नाही ते नातं खूप छान आणि खूप सुंदर असतो। नंतर सेकंड पॉईंट, एकमेकाच्या कामाची इज्जत करा। जेव्हा म्हणजे आपला जोडीदार काही पण करत असो, काहीही, तर त्याच्या कामाची ही इज्जत करायलाच पाहिजे, आणि त्याने पण आपल्या कामाची केलीच पाहिजे। तर एकमेकाच्या कामाची तुम्ही अगोदर इज्जत करायला शिका। जेव्हा तुम्ही एकमेकाच्या म्हणजे एखाद्याने जर जास्तीचं काम केलं तर इज्जत म्हणजे नेमकं काय, एखादं जास्तीचं काम असेल तर दोन शब्द कौतुकाचे बोला ना। जर आपला जोडीदार दमून घरी आलाय, जास्तीचं काहीतरी काम केलं तर हसून बोला ना। तुम्हाला कितीही टेन्शन असू द्या पण तुम्हाला हसायला काहीही लागत नाही मित्रांनो। म्हणजे मला खूप हसू आहे, हसायला काहीच लागत नाही, काय लागतं ना। आणि मनातलं दुःख कायम ओठावर आलंच पाहिजे असं कधीही नसतं। अशा काही वेळेस आपल्या जर दुःख न सांगितल्याने जर समोरच्याला पण काहीतरी आनंद होत असतो, तर सांगून समोरच्याचा मूड ऑफ करण्यात काहीच मजा नाही ना। तर म्हणजे एकमेकाच्या कामाची इज्जत करा, एकमेकांची मित्र बना। नंतर सेकंड पॉईंट, एकमेकांना वेळ द्या। तर जे बिझी शेड्यूलमध्ये जेवढे सगळे आहेत त्यांच्यासाठी खास टिप आहे ही, का तुम्ही एकमेकांना वेळ द्या। जेव्हा तुम्ही एकमेकांना वेळ देताल तेवढेच तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ येताल, म्हणजे मनाने जास्त जवळ येताल। आणि जेव्हा मन जुळतात ना तेव्हा म्हणजे तिथं काय तुझं काय माझं, म्हणजे हे जे वाक्य असतं ना ते तिथं एकदम सूट होतं, कारण तिथं मन इतके जुळलेले असतं का तिथे एकमेकांचं म्हणजे असं हे तुझं आणि हे तुझे घरचे आणि म्हणजे हा विषयच तिथं राहत नाही। तर एकमेकांना वेळ द्या। नंतर थर्ड नाही, फोर्थ पॉईंट, एकमेकांसोबत कायम प्रामाणिकच राहा। कायम प्रामाणिक राहा। म्हणजे तुम्ही छोट्या गोष्टीसुद्धा एकमेकांसोबत शेअर करा, एकमेकांमध्ये सिक्रेट काहीच ठेवू नका। आणि एकमेकांचे तुम्ही मित्र झाल्यानंतर नाही राहत तुमच्यामध्ये काही सिक्रेट, तुम्ही एकमेकाला सगळं काही सांगता। आणि जर तुम्हाला तुमचं मॅरिड लाईफ जर सक्सेस करायचं असेल आणि काहीतरी सुखी कुठंतरी छान करायचं असेल तर सगळ्यात छान आहे म्हणजे एकमेकावरती बर्डन देऊ नका। तुमच्या नात्याचं एकमेकावरती बर्डन न देता ॲज अ फ्रेंड म्हणून तुम्ही तुमचं निखळ नातं निर्माण करा, ज्या नात्यामध्ये म्हणजे तुम्हाला एकमेकावरती रुबाब वगैरे करायची काहीच गरज पडणार नाही, जे न सांगता समोरच्याला कळेल, हे नातं तुमच्यामध्ये निर्माण होईल। त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, एकमेकांचे म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हा, एकमेकाच्या पालकांची काळजी घ्या आणि त्यांची पण रिस्पेक्ट करा। हे बघा, प्रत्येकाला आपले पालक खूप प्रिय असतात। जसे मला माझे आहेत तसे माझ्या जोडीदाराला पण त्याचे आहेत ना, तर प्रत्येकाला असतात। तर तुम्ही त्यांना काही घेताना करताना का 2 रुपये म्हणजे असं 2-3 रुपयाचा आपण विचार का करतो ना, म्हणजे शब्दशः अर्थ घेऊ नका। 2-3 रुपये म्हणजे मला असं शब्दशः अर्थ तुम्ही काढू नका, पण एकमेकाच्या पालकांची जर तुम्ही रिस्पेक्ट केली तर चांगलंच आहे ना। काळजी करा ना जेव्हा तुम्ही त्यांची करताल तेव्हाच ते म्हणजे तुमचा जोडीदार तुमच्या पालकांची करेल ना। तर तुम्हाला काय लागतं ना, तुमच्या घरामध्ये तुम्ही असं समजा ना का तुमचं एक म्हणजे अजून एक बाळ तुमचं जन्माला आले आणि तुम्ही त्याचं करताय, हा विचार करून त्याच्या पॅरेंट्सचं करा। जरी ते थकलेले असतील आणि किंवा ते जरी आत्ता म्हणजे काही काम करत असतील, काहीही असो, तुम्ही त्यांची रिस्पेक्ट केली म्हणजे करा आणि केलीच पाहिजे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तुमचा संसार एकदम सुखाचा होण्यासाठी। नंतरचा पॉईंट आहे, तुम्ही जेव्हा एखाद्याला मान द्याल ना तेव्हाच तो तुम्हाला मिळेल, हे तुम्ही कायम लक्षात ठेवा। जर तुम्ही तुमच्या पॅरेंट्सला मान देताल म्हणजे तुमच्या सासू सासरे असतील त्याच्या असो किंवा तिचे असो,
त्यांना जेव्हा तुम्ही मान देताल तेव्हा तुम्ही त्यांच्याकडून तुम्हाला काहीतरी रिस्पेक्ट मिळण्याची अपेक्षा करू शकता. नाहीतर तुम्ही काहीही अपेक्षा ठेवू नका कुणाकडूनच. जर तुम्ही करत असाल तरच, आणि 90% तर मी सांगेल अपेक्षा न ठेवता केल्याने काय वाईट आहे ना. तुम्ही कुणाकडून काही अपेक्षा न ठेवता पण करूच शकता ना. जर तुमच्याकडं काही आहे, प्रत्येक वेळेस पैसा देऊनच सगळं होतं असं नसतं मित्रांनो. आपल्या वागण्यातून आणि बोलण्यातून सुद्धा समोरच्याला खूप आनंद होत असतो. तर गोड बोलायला आणि चांगलं वागायला 1 रुपयाही खर्च करावा लागत नाही. तर एवढं तर तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमच्या मनामध्ये कितीही दुःख असेल, कितीही वाईट असेल, जर घरी कुणी आलं, आपल्या जोडीदाराकडचे कुणी असेल, म्हणजे आपल्या सासरकडचं कुणी असेल किंवा माहेरकडचं असेल, तर तुम्ही असं तोंड म्हणजे आपल्या मनातलं दुःख कधीही चेहऱ्यावर दिसून देऊ नका. का दिसून द्यायचं ना, कारण ते तुमच्याकडे आलेले असतात ॲज अ गेस्ट, पाहुणे म्हणून. मग तुम्ही तुमचं रडगाणं त्यांच्यासमोर का मांडणार, आणि ते त्यात काहीही करू शकत नाहीत. तुम्हाला एक सांगते मित्रांनो, ज्या लोकांचा आपण विचार करतो, ज्यांच्यासाठी म्हणजे ज्यांना आपण आपलं काही सांगतो, ते तुमच्या कोणत्याच गोष्टीमध्ये सहभागी होत नाहीत. तुमच्यावर कितीही मोठा प्रॉब्लेम आला तर तो तुम्हालाच फेस करायचा असतो. आणि जास्तीत जास्त तुमच्यासोबत असेल तुमचा जोडीदार. लग्नानंतर तर मी म्हणेल आईवडिलांनंतर तोच एक माणूस असतो जो आपल्याला खूप म्हणजे खूप जवळचा असतो. आणि मग आपण त्याबद्दल आणि त्याच्या घरच्यांबद्दल इकडे तिकडे काही बोलून कुणीच काही करणार नाही आहे. त्यापेक्षा आपण त्यांच्यासोबत चांगलं राहून आणि कुणालाच म्हणजे काही सांगण्याची गरज नाही मला असं वाटतं. कारण जे प्रॉब्लेम आहेत ना ते डायरेक्ट तोंडावरच बोलले पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर काही अडचण असेल त्यांच्याकडून, म्हणजे खरंच काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डायरेक्ट तोंडावर बोला. जेणे म्हणजे तोंडावर बोलल्याने एकदाच राग येतो, पण जर तुम्ही मागं बोलले तर ते सारखं सारखं चर्चेत येऊन म्हणजे त्यातून खूप मोठं भांडण निर्माण होतं. तो जे काही असेल ना तुमच्या मनामध्ये ते तुमच्या जोडीदाराच्या समोर मोकळं व्हा, त्याच्या पॅरेंटच्या समोर मोकळं व्हा, इकडे तिकडे कुठेही काहीही न बोलता. नंतरचं आहे हसत खेळत आणि मस्त आयुष्य जगा. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधा. मी सांगेल म्हणजे बरोबरी नका करू, कुणाचीही नका करू. ज्या बरोबरी करण्यासाठी आपण आपल्या जोडीदारावरती बर्डन वगैरे आणतो, तर प्लीज तसं काही करू नका. बरोबरी करायचीच जर असेल तर आपल्यापेक्षा गरिबाची करा, आपल्यापेक्षा खालच्या लोकांना पहा. का ते एवढं सगळं असून पण तो किती सुखात आहे. मग माझ्याकडे तर सगळं काही आहे ना, तर सगळं काही म्हटल्यावरती मी खूप आनंदी आहे. जर तुम्ही आपल्यापेक्षा मोठ्याची बरोबरी करायला जाताल तर त्यात म्हणजे तुम्हाला फक्त वाद आणि वादच भेटतील आणि भांडण, दुसरं त्यातून काहीही साध्य होणार नाही. जर तुम्हाला बरोबरी करायचीच असेल तर तुम्ही त्या पद्धतीने म्हणजे प्रयत्न करा, तेवढं काम करा, तेवढ्या इन्कमचे तुम्ही पण प्रयत्न करा ना. समोरच्यावरती बर्डन आणून काहीही होत नाही. आपल्याला माहिती आहे ना आपला जोडीदार किती म्हणजे काय करतोय, त्याचं कुठपर्यंत चालणार आहे हे तुम्हाला सगळं माहिती असतं ना. तर बरोबरी शक्यतो कुणाचीही करू नका, कितीही जवळचा असेल तरी पण. त्यानंतर मी तुम्हाला सांगेल का म्हणजे प्रत्येकाचं नशीब हे सारखं नसतं मित्रांनो. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं आणि आपल्या जे नशिबात आहे ना ते देवाला आपल्याला कसंही द्यावंच लागतं. हे मी माझं उदाहरण तुमच्यासाठी सांगते. म्हणजे मला म्हणजे एकदम असं सोपं उदाहरण आहे माझं. म्हणजे मी लग्नाच्या अगोदर माझं आयुष्य काय होतं आणि लग्नानंतर काय, म्हणजे जे आपल्याला नशिबात असतं ना मित्रांनो ते देण्यापासून देव पण स्वतःला थांबू शकत नाही. म्हणजे ते म्हणतात ना भाग्य से अधिक और नसीब से कम किसी को कुछ नहीं मिलता. तसं आपल्या भाग्यामध्ये जे आहे तेवढंच आपल्याला भेटतं आणि नशिबामध्ये आहे तेवढंच. नशिबापेक्षा कमीही भेटणार नाही, भाग्यापेक्षा जास्त पण भेटणार नाही. तर जास्तीच्या मागं लागू नका. जे आहे त्यात खुश राहा, कारण त्याच्यापेक्षा पण चांगलं तुमच्या नशिबात असेल तर ते तुम्हाला नक्की मिळेल. तर नंतर कुणालाही वाईट वाटेल घरामध्ये असं कधीही बोलू नका, वागू नका, कुणाचेही मने दुखवू नका. आणि झालं तर हे सगळं जर तुम्ही असं तुमच्या संसारामध्ये राहिलात तर तुमच्या जोडीदारामध्ये आणि तुमच्यामध्ये कधीही वाद होणार नाही. तुमचा संसार एकदम छान आणि सुखाचा होईल. आणि तो बस हेच होते माझ्या सुखी संसाराचे सोपे मंत्र जे मी फॉलो करते माझ्या संसारामध्ये. आणि मला कुठलाही तोटा यापासून आजपर्यंत झालेला नाही आहे. माझी जॉईंट फॅमिली आहे, पण मी साहेबांच्या म्हणजे मिस्टरांचा जो जॉब आहे त्यामुळे मी राहते बाहेर. पण मला माझ्या पॅरेंट्सबद्दल तेवढाच रिस्पेक्ट आहे. आणि माझे गावाकडचे म्हणजे खूप साधे लोक आहेत,
पण मला म्हणजे छान वाटतं, गावाकडे गेल्यावरती छान वाटतं आणि सगळे मी जेवढी त्यांची काळजी करते त्यापेक्षा जास्त माझी काळजी करतात. सो सगळ्यांनी सुखी राहा, आनंदी राहा. मी एवढंच सांगेल तुम्हाला, बाकी काही नाही. गिव्ह रिस्पेक्ट, टेक रिस्पेक्ट. देन बाय.